जय माता तुलसी, जय माता तुलसी. जय देवा, जय देवा. गरिबी जाऊ दे, श्रीमंती येऊ दे, जिकडे पाहिजे तिकडे फक्त पैसा दिसू दे. या साईडला पाहिलो पैसाच पैसा, त्या साईडला पाहिलो पैसाच पैसा, जिकडे तिकडे पाहिलो पैसाच पैसा. माझ्या घरामध्ये फॉर्च्युनर उभी झाली पाहिजे देवा. अरे लालची गण्या, आपल्या अंगणात फॉर्च्युनर मग उभी करजो. पहिले 2 म्हशी उभ्या करून दाखव. तुम्ही गरीबच राहाल व. हे देवा ईश्वरा, तू याच्याकडे लक्ष नको देऊ. हे गरीब सोचचे आदमी आहेत. माझ्या बकऱ्या, अंग पाय तरी धुतलास का रे? शेर कभी नहाता नाही मेरी माँ. पाय धुवून तू देवाच्या पाया लागत आहेस. चांगला सकाळी उठून आंघोळ करावा. आपला टिकली पावडर करून चांगला देवाच्या पाया लागावा. तर तिकडे तू खामटाला जातेस. किती वाजले रे सकाळचे? मैं टाइम नहीं देखता, टाइम मुझको देखता है. हे प्रभू, हे थंडी जाऊ दे, पण पैशाची गरमी मला लागू दे. कोटी खर्च करू, एवढ्याने पैसा भेटू दे देवा. अंग धुवायला तुला कोणता नेट लागते रे गण्या? व माझे माय, या थंडीत तू मला आंघोळ धु म्हणतेस. तो अंगावर पाणी टाकलो तर माझी लासच पडेल ना. हो, एवढे लोक नाही मरत ना आंघोळ करतात तर. माझे माय, हे थंडी पाय ना. काल रात्री सू करायला गेलो तर त्या सूचा बरफ बनला बरफ. का हो, कशी थंडी म्हणतो. आम्ही पागल आहोत का रे? कोणाला माहित असाल तुम्ही पागल. 6 बेलना फेकून मारीन का नाही गण्या? हो, एकदम मारामारीवर नको येऊ. हा फेकून मारीन, तो फेकून मारीन. अहो, थंडीचे दिवस चालू आहेत. पायाच्या मोडीत शिपटी जरी मारलीस ना तरी 2 दिवस भारकावून येईल. उन्हाळ्यात किती मारतीस तर मार, पण मला थंडीत हात नको लावू. का झाला बे? खोटी का बा, काहीच तर नाही झाला. दोघही बाप लेक तिकडे उभ्या उभ्या फिरतेत. मग धुवा जो अंग 11-12 वाजता. आज तुमचे चड्डी बन्यात धुतच नाही मी. पा तू आंघोळ करायचं आहेस का? मले दंडा धुऱ्यावर जावं लागते बापू. का नाही गेलास तू सकाळपासून? अव शांती, तू चुपचाप राहावं. का बाबा, रोज सकाळी उठून आंघोळ धुवायला पाहिजे, टिकला पावडर लावून चांगला देवाचा पूजन करायला पाहिजे. तर तिकडे तुम्ही खामटाले जात्या. माझी नकल नको करू गण्या, नाही तर या पाट्यावर तुझाच वाटतो. अव तुला किती वेळ सांगू आई, हिंसा की तरफ मत बढो. शांते, थंडी किती आहे पाय बरं तू. एवढ्या कळाकाच्या थंडीत जर का आम्ही अंग धुवून तर बापा बापा, हे उभ्यानं लवा लागल आम्हाला. भावा, मगाशी चुकून माझा पाण्याला हात लागला, त्यावर पासून माझा हात अजूनपर्यंत अकळलाय. एवढा थंडागार पाणी होता. असा मग ढुंगण धुतानी. बस बाबा, येऊन जाऊन तुम्ही माझ्या अंगुरावर नको या. ढुंगण धुतानी मी गरम पाण्यानं धुतलो म्हणून ते अकडले नाही माझे अंगूर. त्याला माहित. दोघही बाप लेक सरम लाच सोडून ठेवला आहे ना. बाप कमी, मित्र असल्यासारखे वागतेत. तिकडे चल बे शिकाले गण्या. मी येतो थोड्या वेळात बाबा. तू जा तवरीक. जा ना, काम धंदेच कोणत्या तुम्हाला? आई, तू एक बीपीची गोळी खा. जर खातो कोण्या दिवशी तुमच्या पायी काऊन तुला भाजभाजी नाही भेटत. तुमच्या काळात हे बर्फाचे गोले पडत. बर्फाच्या गोल्याला आपल्या ढुंगणात का नाही टाकलास बुडग्या? खेळम्या, दुसऱ्याच्या बुडगी सोबत जाऊन लपडे जुळवतेस. रेंगाळ झालास तू एक नंबरचा. कोणाच्या बुडगी सोबत जाऊन लपडे जुळवलो बे? गंगाधर भाऊला सांगलो बाबा मी, तुझ्या बायको सोबत माझ्या आजाचा लपडा आहे म्हणून. थंडीत दोघही एका शेकोटीत शेकतील म्हणून सांगलो. गंगाधर आजा गेला रडत रडत घरी. हे तू चांगला नाही केलास गण्या. बे, एकामेकावर प्रेम करणाऱ्या 2 प्रेमीला तू अलग करण्याचा प्रयत्न करतायस. ही तुझा आजा मोठ्यानं लपडेल माणूस आहे बे. हसू नको, तुझ्या आजीवर याचा डोरा होता. मला तर वाटते लपडा असेल याचा. बाबा, मला बदनाम करायला लागलास का बे गण्या? अगा बदनाम मग होशील. पहिला आंघोळ धुवून तयार हो. मी ना दूध आंघोळ, थंडी लागते मोठ्यानं. माझ्या माईनं मला पहिलं सांगितलं नाही, तुझ्या आजाच्या वासापायी पुरा गाव बिमार पडत आहे, तर त्याला आंघोळ धुवायला लाव म्हणे. तर मी तुला चांगला निरम्याचा फेस लावून तुझा अंग पाय चांगला घट घट घासून देतो. तिकडं घे गण्या भाऊ, मी याचे हातपाय पकडून ठेवतो. अबे डेंग्या सोड मले. अबे गण्या भाऊ, लवकर टाके अंगावर पाणी. बे डेंग्या, अबे गण्या. गण्या भाऊ टाक. डेंग्या गण्या, अबे गण्या भाऊ. अबे पाणी टाकताच तुझा बुडगा गेला का वर? बाबाजी, हे बाबाजी, डोड्यात गेला. निपटला का बुडगा? अबे गण्या भाऊ पर हिला डाला ना.